मम्मा हे बघ मी काय काढलं. बघू. अरे वा, इशूने ढग काढलाय. नाही, घोडा काढलाय. अच्छा अच्छा, हा घोडा आहे का? मम्मा तू काढ ना घोडा. बाळा, पण मला घोडा वगैरे काढता येतच नाही. बघ मॅडम, मला पण नाही येत घोडा काढता. इकडे उभी राहा. मला भूक लागली. इशू बाबूला भूक लागली का? अच्छा, बक्स मावशी, इशूसाठी बिस्किट आणा. पण आता खाल्लं ना तिनं बिस्किट. परत बिस्किट आणली तर काही फरक पडणार आहे का? जा. बेबी ईशा, काय खाणार तुम्ही? आता तू प्लीज तिला विचारत बसू नकोस. ती अजून 4 ऑप्शन्स देईल तुला. बिस्किट आण सरळ तिच्यासाठी, जा पटकन. मम्मा मला गोष्ट सांग ना. बाळा, मला गोष्ट नाही सांगता येत. तुझी बाबांची बट्टी झाली आहे ना, हो की नाही? मग आता बाबाच तुला गोष्ट सांगतील. ओके? विक्रांत, विक्रांत, बकुळा, माहितीये. बेबी. मम्मा तू मला भरवू ना. बाळा, मला नाही भरवता येत. बक्स मावशी भरवेल ना तुला. छोटी मम्मा मला तिच्या हाताने भरवायची. तेच बोलती ही पोरगी. बक्स. ईशा बाळा, आता ना बक्स मावशी तुला भरवणार. पण मोठी मम्मा प्रॉमिस करते की ती संध्याकाळी तुला भरवणार. बक्स, लवकर प्लीज तिला बिस्किट दे. आणि हो, विक्रांतला सांग ईशाला शाळेत सोडायला. हा बाळा, मोठी मम्मा आलीच. हा, बाय. बेबी ईशा. मला नको हे. मग काय पाहिजे? चॉकलेटचं दूध. अरे देवा, पर तू थांबा इथं. येत ना धड. सारखं की बाजूला. ए, कोणाशी बोलतेस तू? सॉरी. काय ती नखा एवढी पोरगी, पण नखरे किती. कोण ग? हा, कुणाबद्दल बोलतीस तू? ती एवढीशी ईशा नखरे करतीये? नाही तर काय, हे पाहिजे ते नको, ते पाहिजे हे नको. अहो किती नाटक करते. त्या मानसीताईनी ना लय लाडवून ठेवलंय तिला. उगाच काहीतरी बोलू नकोस. लहान मुलांचे लाड करणार नाही तर कुणाचे करणार ग? तसं नाही हो. आता काय, चॉकलेटचं दूध पाहिजे. अगं मग द्यायचं. लहान मुलांना जे आवडतं ते खायला प्यायला द्यायचं, म्हणजे ती कशी आनंदात राहतात. हो ना. आणि तुला जर का द्यायचं नसेल ना तर आम्ही देऊ. हो. द्या, तुम्हीच द्या. अगं, अरे देवा, ईशा आता हिची आणि मोनिकाच्या तावडीत सापडली. हो ग, माझ्याही मनात अगदी हेच आलं. आणि मानसीचं काय? अगं तिला ईशाशिवाय कसं करवणार? नाहीतर काय, तिला खूप त्रास होत असेल. अगं होणारच ना. 3 वर्ष तिने सांभाळलंय तिला म्हटल्यावर तिला तर ईशाशिवाय करमणारच नाही. वहिनी, तुम्हाला एक सांगू, हेच मोनिकाला बघवत नसणार. ईशा आणि मानसी एकमेकींच्या इतक्या जवळ आहे ना, ह्याचाच त्रास तिला होतो. मानसीपासून दूर करण्यासाठीच ईशा समोर मानसीला खोटं पाडलं असणार तिने. हो हो, असेलही. आणि काल
काल इथे बसून कशी तोऱ्यात बोलत होती ना. नाहीतर काय. काय ग, ईशालाही मानसीची आठवण येत असणार नाही? हो ना, आठवण तर येत असेल तिला. तुम्हाला माहितीये, मी ना तिला जाणून बुजून विचारलं की छोटी मम्मा तुला किती वाजता दूध देते, तुला कुठली बिस्किट्स देते, रात्री झोपताना तुला कुठल्या गोष्टी सांगते का. पण तिनं कशाचंच उत्तर दिलं नाही. पण ईशाच्या डोळ्यात पाणी होतं. हो, बिचारी. अगं ती इतकी लहान आहे ना की तिला बिचारीला धड सांगताही येत नसेल, पण तिला त्रास नक्कीच होत असणार. गीता, आपण काहीतरी केलं पाहिजे ग ईशासाठी. पण काय करूया? तिला मोनिकापासून दूर करायला हवं बहिणी, नाहीतर तिच्यावर नको ते संस्कार होते. मानसीनं तिला इतकं छान वाढवलंय ना, सगळं वाया जाईल हो. हो ग, अगदी बरोबर आहे तुझं. नाही म्हणजे तिला मोनिकापासून दूर केलंच पाहिजे, पण पुन्हा मानसी जवळ पण नेलं पाहिजे, नाही का? पण कसं? हा मनू, बोल, कशी आहेस? हॅलो हॅलो मनू, तू फोन केलायस ना? बोल ना. काल ईशाशी बोलणं नाही झालं. मनू, तू ईशाला फारच लाडवून ठेवलंयस. फार हट्टी झाली ती, खूप हट्ट करते. मी काल सुद्धा तिला सांगितलं होतं की एकदा फक्त छोट्या मम्माशी बोल, फक्त हॅलो बोललीस तरी चालेल. पण तिने माझं ऐकलंच नाही. ती म्हणाली मला छोट्या मम्माशी बोलायचंच नाही. आणि कसं असतं ना मनू, लहान मुलांवर एका लिमिट पर्यंतच आपण जबरदस्ती करू शकतो, त्याच्यानंतर काही नाही करू शकत ग. म्हणून मग मी तो नाद सोडूनच दिला. ती ऍक्च्युली विक्रांतशी सुद्धा बोलत नव्हती. ती म्हणाली मला बाबांशी सुद्धा बोलायचं नाही. पण मी तिला सांगितलं अजिबात नाही, कसं बस तिला बोलायला लावलं विक्रांतशी. मग ती थोडंसं बोलली. मी विक्रांतला सांगितलं की बाबा तू हिला शाळेतच सोडून ये. तयार नव्हतीच ती. मीच सांगितलं ईशाला की जा बाबांबरोबर शाळेत. मग गेली. कसं आहे ना मनू, मी विक्रांतला सुद्धा सांगितलंय आणि तुला सुद्धा तेच सांगते. जुन्या गोष्टी आता तुम्ही दोघांनीही ईशा समोर बोलायच्या नाही. तिचा गोंधळ होईल असं प्लीज तिच्या समोर बोलू नका. आधीच तुम्ही दोघंही खोटं बोललात, त्याच्यामुळेच हा सगळा प्रॉब्लेम झाला. आता मला यापुढे अजून प्रॉब्लेम नकोय प्लीज. मी तिला सगळं समजवत तर जाईनच, पण तू सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेव मन. या वयात एखाद्या माणसाबद्दल तिटकारा वाटायला लागला ना की मग ते लहान मूल त्या माणसाशी कधीच बोलत नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आणि तुला खरं सांगू मनू, तू आता या सगळ्यात नको पडूस ना. कशाला त्रास करून घेतेस स्वतःला? हे बघ, या सगळ्यांनी काही फायदा होणार नाहीये. तू कंटाळणार आहेस या सगळ्याला. मी तुला आधी सुद्धा हेच सांगितलं होतं ना
सलीलशी लग्न केलं असतं, चांगला सुखी संसार केला असतास, पण नाही. तेव्हाही नाही ऐकलंस, आत्ताही नाही ऐकत आहेस तू माझं. घातलास ना घोळ, घेऊन गेलीस ना ईशाला दिल्लीला. काय झालं? आली ना ती माझ्याकडे, तिच्या खऱ्या आईकडे. हॅलो हॅलो, म्हणून मी फोन का कट केला? मी जेव्हा कोणाला चांगलं सांगत असते, कोणाला ऐकायचंच नसतं, माझं पटतच नाही. जाऊ दे. मी गॉड, ईशाला शाळेत आणायची वेळ झाली. बक्सला फोन करते. बक्स बक्स बक्स. हॅलो मॅडम, बक्स हिअर. हा बक्स, ईशा काय करते? मला काय माहित. काय नाही म्हणजे ती आली नाही अजून शाळेतून. आली आली नाही म्हणजे? एक मिनिट बक्स, मला काही कळत नाहीये. तू आणणार होतीस ना तिला शाळेतनं? नाही म्हणजे मी जाणार होते शाळेत, पण काय झालं? काय बक्स, हे काय आहे? मी तुला रिस्पॉन्सिबिलिटी दिली होती ना ईशाची, तू आणणार होतीस ना शाळेतनं तिला. अहो नाही नाही, मी शाळेत जात होते तर गीता ताई मला असं म्हणल्या की मी जाते म्हणून. वाव. आणि तू गीता काकींना जाऊ दिलं. वाव. आणि तू काय करतेस घरात आता? व्यापार खातीये, काम करते मी. हा गॉड. बक्स, शाळा सुटून 2 तास झालेत. मूर्ख आहेस का तू? अजून घरी कशी नाही आले ते? हा, मी आपण तोच विचार करतेय. बक्स प्लीज ना, तू विचार करणं बंद कर. मी जी कामं सांगते ना ती कामं करत जा, कळतंय? आता 2 तास आले नाहीत ते घरी, काय अर्थ आहे या सगळ्याचा? पाऊस असेल कदाचित, नाहीतर ना ती शाळा लेट सुटली असेल बघा. युअर इम्पॉसिबल. कुठे गेले ते? हॅलो. नाही नाही, मी रडत नाहीये. डोंट वरी सई. हो, मी निघेन आता. सई, मी ठेवते फोन.
इशू बाळा, मला सांग, जी लोक आपल्याशी खोटं बोलतात आपण त्यांच्याशी बोलत नाही की नाही, आपले तर बाबा आहेत, पण छोट्या मम्मानी काय सांगितलं की आपले बाबाच नाही आहेत. ते चुकीचं आहे की नाही? मोनिका प्लीज 2 मिनिटं भेटू दे ना तिला, काय हरकत आहे? नाही, आम्ही तर घरी जाणार, कारण मोठ्या मम्माने इशूसाठी एक खूप मोठं सरप्राईज आणलंय. गंमत. चला चला चला. व्हेरी गुड. माझी इशू तर एकदम गुड गर्ल आहे. हा, घरी जाऊया. इशू, इशू, सगळ्यांना पहिल्यांदा आणि शेवटचं सांगते, माझ्या परवानगीशिवाय माझ्या मुलीला कोणी हात लावणार नाही आणि तिला बाहेर सुद्धा नेणार नाही. हे बघ, ईशा अजून लहान आहे आणि मला वाटलं की तिला मानसीची आठवण येत असेल म्हणून मी तिला घेऊन गेले, कारण ती जन्मल्यापासून मानसीला काकी आठवण वगैरे अजिबात येत नाही. निदान तुम्ही आठवण करून तरी देऊ नका. तिचं आता काय करायचंय ना ते मी बघून घे, कारण लहान मुलांना ना जी माणसं खोटं बोलतात त्यांच्याशी बोलायला आवडत नाही. तो खोट्या माणसांची आठवण नकोच, नाही का? सो आता मी ईशाला माझ्या पद्धतीने सांभाळणार. निदान आता तरी तिच्यावर चांगले संस्कार करायचेत मला, आणि म्हणूनच घरातल्या कोणीही तिला मदत केलेली मला आवडणार नाहीये. ही आली मोठी खऱ्याची बाजू घेणारी, पण हिचा खोटेपणा मी बाहेर काढतो का नाही ते बघ. नानू मामा, तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? काही बोलायचं असेल तर जरा जोरात बोला की. काय नाही. ओके, मला फक्त एवढंच बोलायचं होतं. हॅलो. हा, का काय झालं? हो, नाही नाही, मी लगेच. डोंट वरी, मी येतो लगेच. बाय. हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सी, मला लगेच निघावं लागेल. सो आता तूच तिला भरव आणि झोपव सुद्धा. एक मिनिट, म्हणजे सगळी कामं मीच करायची ईशाची? असं काय करतेस तू? मोठी आई आहेस ना तिची. बाय अँड ऑल द बेस्ट.